नमस्कार, डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जे रीडिंग करणार आहोत त्याचा विषय आपण डिवाइन स्पिरिटना विचारायचं आहे नेहमीप्रमाणे. सो बघूया आज कोणता विषय देत आहेत. व्हॉट विल युअर फ्युचर पार्टनर स्पाउस बी लाईक, हाऊ अँड वेन विल यू मीट देम, हा सब्जेक्ट दिलेला आहे. ओके, सो यावरती आपण रीडिंग करूया. त्यासाठी मी ते 3 फाईल्स रेडी करेन. सो या रीडिंगसाठी आपण इथे 3 फाईल्स रेडी करूया. फाईल नंबर 1, फाईल नंबर 2, फाईल नंबर 3. फाईल नंबर 1 द हंटरचं कार्ड आहे. द हंटर. फाईल नंबर 2 द फ्लेम. आणि फाईल नंबर 3 द पोएट. यांना आपण क्रिस्टल्स देऊन फाईल नंबर 1 साठी गोल्डन क्वार्टर्स हा क्रिस्टल आहे फाईल नंबर 1 साठी. फाईल नंबर 2 साठी कार्नेलियन हा क्रिस्टल आहे. आणि फाईल नंबर 3 साठी लापिस लाजुली हा क्रिस्टल आहे. सो या चित्रांवरून किंवा क्रिस्टलवरून सिलेक्ट करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचे टाईम स्टँड आहेत, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं रीडिंग पाहता येईल. सो आपला सब्जेक्ट आहे व्हॉट विल युअर फ्युचर पार्टनर और स्पाउस बी लाईक अँड हाऊ अँड वेन विल यू मीट देम. तुमचा भावी जोडीदार कसा असेल आणि तुम्ही कधी आणि केव्हा आणि कसे भेटणार आहात त्याला, हा आपला विषय आहे. सो आपण रीडिंग स्टार्ट करूया आता. फाईल नंबर 1 तुमचं रीडिंग स्टार्ट करूया. तुमचं कार्ड आहे द हंटरचं आणि गोल्डन क्वार्टर्स हा तुमचा स्टोन आहे. ॲनिमल स्पिरिट पाहूया कोणतं येतं आहे. द फ्युरी हे कार्ड आलं आहे. त्यानंतर ॲनिमल स्पिरिट फॉक्स आहे. मर्क्युरी इन सॅजिटेरियस, डिस्कवरी हे कार्ड आहे. तर सॅटर्न इन पायसिस लॉस,
Unicorn, use your intuition to make beneficial changes. Teapot, deep friendship with someone of the same sex. Dog, protection from powerful friend. Harp, great happiness. टॅरो कार्ड्स पाहूया. Bottom of the deck, 3 of Wands. सो बघूयात पर्सनॅलिटी कशी असणार आहे. 7 ऑफ पेटॅकल्स, डॉटर ऑफ स्पोर्ट्स म्हणजे पेज ऑफ स्पोर्ट्स, नाईट ऑफ वॉन्ड, the magician, sorry, the star, 4 of sword, the lovers आणि 3 of wand. सो आपल्याला बघायचं फ्युचर स्पाउस कसा असेल आणि मग केव्हा कशी भेट होईल आणि केव्हा भेट होईल. सो आधी पहिल्यांदा आपण एक पर्सनॅलिटीवरती दृष्टिक्षेप हलवूया. तर हंटर कार्डचा जर विचार केला तर फर्स्ट कार्ड जे आहे, सो ही थीम कशी आहे, तर हंटर हे पर्सनॅलिटी कशी असते की एखादं टार्गेट असेल त्याच्यावरती नेम धरून एक सावधपणे त्याचा वेध घेऊन एखादी गोष्ट मिळवणं, ही हंटर क्वालिटीज आहेत. सो हे तुमच्या फ्युचर स्पाऊस किंवा पार्टनरचं एक व्यक्तिमत्व असंच असणार आहे त्यांच्या आयुष्यामध्ये. आणि ओव्हरऑल सगळी कार्डसुद्धा एक सिमिलरच दाखवत आहेत मला की एखादं टार्गेट असेल, एखाद्या गोष्ट अचीव करायची लाईफमध्ये, तर त्या दृष्टीने आपले सगळे फोर्सेस वापरणं एक आणि ती मिळवणं एक म्हणता येईल की एक अचीवमेंट मला या सगळ्या कार्ड्समध्ये दिसते. दुसरं म्हणजे ही जी फॉक्सची एनर्जी आहे ना, ही एक खूप ॲनिमल स्पिरिट असं बघितलं तर ही खूप एक स्ट्रॉंग पार्टनर म्हणता येईल, एक स्मार्ट पर्सनॅलिटी ही फॉक्सची पर्सनॅलिटी दाखवते. ही व्यक्ती आहे ना एखादी बिझनेस माइंडेड पण आहे, प्लस एक म्हणजे बिझनेसमध्ये पण स्किल्स असतील, ॲज वेल ॲज एक नॉलेज देणं एखाद्याला, टीचिंग, याच्यामध्ये सुद्धा ही व्यक्ती म्हणजे प्रोफेशनल असू शकते. म्हणजे कुठलीही गोष्ट आहे ना असं थोडंफार असं नाही, एक लिमिटपर्यंत त्याच्यामध्ये मास्टरी केलेली असं म्हणता येईल. एक एस्टॅब्लिश व्यक्तिमत्व असं म्हणता येईल मला ओव्हरऑल दिसतं इकडे.
सो फॉक्स पर्सनॅलिटी म्हणून असं दिसतं आहे की तुमचे फ्युचर स्पाऊस आहेत ना, एक तर बिझनेसमध्ये किंवा मग टीचिंगमध्ये किंवा एखाद्या गव्हर्मेंट सर्व्हिसमध्ये असण्याचे चान्सेस आहेत. आणि दुसरं म्हणजे कुठल्याही गोष्टी परिस्थितीला ॲडॅप्ट करणं, एखाद्या गोष्टी शिकणं, लर्न करणं या गोष्टी त्यांना खूप छान जमतात. ही व्यक्ती एक लाँग टर्म रिलेशनशिप मेंटेन करू शकते, म्हणजे इतकी कमिटेड राहू शकते आपल्या पार्टनरबरोबर. या कार्ड्सवरून तर दिसतं आहे. एक त्यांच्यामध्ये एक म्हणता येईल ना, एक नॅचरल करिश्मा आहे त्यांच्यामध्ये, की एक थोडासा ॲट्रॅक्टिव्हनेस आहे, की कुठल्याही गोष्टी मिळवण्यासाठी जी एक्साइटमेंट असते, अशा प्रकारचे व्यक्तिमत्व असेल. दुसरं ही जी कार्ड्स आहेत ना, प्लॅनेटरी, मर्क्युरी इन सॅजिटेरियस आणि सॅटर्न इन पायसेस, यावरून असं दिसतं आहे की तुमचे फ्युचर स्पाऊस आहे ना, ह्यांनी एक त्यांच्या लाईफमध्ये एक थोडासा ब्लॅक पिरियड फेस केलेला आहे. त्यांनी फार कदाचित एखादी शून्यातून सुरुवात केलेली असेल, किंवा कदाचित एक फॅमिली म्हणता येईल की परिस्थिती तितकीशी चांगली नाही आहे, पण त्यातून स्वतःच्या प्रयत्नाने, मेहनतीने वर चढत जाणं, त्यातून स्वतःला बाहेर काढणं, अशा प्रकारची एनर्जी मला इथे दिसते या दोन्ही कार्ड्सवरून. दुसरा इथे काय माहिती का, हे जे आहे ना, मर्क्युरी इन सॅजिटेरियस, ही 8 ऑफ वॉन्डची एनर्जी आहे. आणि दुसरं म्हणजे ही सॅटर्न इन पायसेस, ही 8 ऑफ कप्सची एनर्जी आहे. सो इथे 8 नंबरची एनर्जी आहे. 8 नंबर हा सॅटर्न दर्शवतो. सो सॅटर्न काय, हा कर्माचा ग्रह आहे, कर्माधिपती आहे. सो कुठेतरी तुमचे जे स्पाऊस आहेत किंवा फ्युचर पार्टनर एक खूप करिअर ओरिएंटेड किंवा कष्ट करणारे, एक कष्टाळू व्यक्तिमत्व असू शकतं, की त्यांनी कुठल्याही वाईट परिस्थितीतून स्वतःला बाहेर काढलेलं आहे. कुठल्याही लॉसेसमधून त्यांनी स्वतःला एक रिगेन केलेलं आहे असं दिसतं आहे. दुसरं म्हणजे ओव्हरऑल इथे बरीचशी कार्ड्स मला असं दाखवतात, हे मर्क्युरी इन सॅजिटेरियस ही 9व्या स्थानामध्ये असते रास. सो ती एक परदेशागमनाची स्थान आहे ते दाखवतं. दुसरं म्हणजे इथे ओव्हरसीज मॅप आहे, कुठेतरी ओव्हरसीज ट्रॅव्हलिंग किंवा ते ट्रॅव्हलर असू शकतात, किंवा त्यांचा एक एक्सपोर्टमध्ये बिझनेस वगैरे असू शकतो, किंवा त्यांना कुठेतरी वारंवार प्रवास करावा लागतो आहे, काहीतरी एक बरीच जागा ढुंडाळणं, म्हणजे म्हणता येईल की एक एक्सपॅन्शन त्यांचं जे असेल. बॉटम ऑफ द डेक 3 ऑफ वॉन्ड हे एक्सपॅन्शनचं कार्ड आहे. सो आणि दुसरं म्हणजे हे ह्याचं आहे, एक ओव्हरसीज ट्रॅव्हल्सचं कार्ड आहे बॉटम ऑफ द डेक 3 ऑफ वॉन्ड. इनफॅक्ट सन ऑफ वॉन्ड हे सुद्धा दाखवतं आहे, हे कार्डसुद्धा दाखवतात. म्हणजे हे 3-4 कार्ड्स अशी आहेत ती दाखवत आहेत की ही व्यक्ती एक ट्रॅव्हलिंग करणारी असेल, वारंवार बाहेर जाणारी असेल, आउट ऑफ कंट्री ट्रॅव्हल करणारी, किंवा प्रवास करणारी, किंवा प्रवासाची खूप आवड असू शकते या व्यक्तीला, किंवा नवीन जागेंचा शोध घेणं, नवीन जागा हे करणं, ढुंडाळणं, ह्या अशा वेळी, किंवा मग कदाचित त्यांचा बरेचदा त्यांनी आपल्या जागा चेंज केलेल्या असू शकतात, असं असू शकतं. सो इथे मला असं दिसतं आहे बॉटम ऑफ द डेक जर 3 ऑफ वॉन्डचं कार्ड हे त्यांची एक मनाची स्थिती, तर त्यावरून तर दिसते ही व्यक्ती ना खूप एक एनर्जेटिक आहे, खूप एनर्जी आहे या व्यक्तीमध्ये. हे फक्त एकच कार्ड नाही आहे, बाकीच्या पण बऱ्याच कार्ड्समधून दिसतं आहे. सन ऑफ वॉन्डमध्ये पण दिसतं आहे, मॅजिशियनचं कार्ड आहे. सो ही व्यक्ती ना एक खूप एनर्जेटिक आहे, एक म्हणता येईल की प्रोग्रेसिव्ह आहे, सतत आपल्यामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये सतत प्रोग्रेस करत राहणं, काही ना काही आपल्याला स्वतःला डेव्हलप करणं, कुठल्या एका गोष्टीवरती असं राहून नाही की एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात आली, अजून काहीतरी अचीव करणं, अजून ज्ञान असेल तर अजून ज्ञान अचीव करणं. सो ही खूप प्रोग्रेसिव्ह आहे, एक मुवमेंटमध्ये आहे आपल्या याच्यामध्ये, खूप एक्सपॅन्शन करणारी आहे आपल्या आयुष्याला, एक्सपॅन्शन ओरिएंटेड म्हणता येईल. आणि 3 ऑफ वॉन्डवरून असं दिसतं की फार दूरदृष्टी आहे, प्रत्येक गोष्ट करताना फार लांबचा विचार करून, वेध घेऊन, एखादं विजन ठरवून एखादी गोष्ट करणं. ट्रेड, बिझनेस, कॉमर्समध्ये या व्यक्तीचा हे असू शकतो एक. आणि दुसरं म्हणजे टीचिंग,
हे मला इथे जाणवतं आहे की ह्यामध्ये या व्यक्तीची मास्टरी किंवा ह्याकडे आवड असू शकते. बिझनेस की स्वतःचा बिझनेस असू शकेल, सेल्फ एम्प्लॉयड असू शकेल, एखादा एंटरप्रेन्युअर असू शकेल, किंवा मग काहीतरी ट्रॅव्हलर किंवा जर्नी करणारा एक अशी व्यक्ती असू शकते. दुसरं म्हणजे युनिटीमध्ये काम करण्याचीच आहे किंवा मग प्रोफेशन जे त्यांचं असेल ना, ते एखाद्या वेळी पार्टनरशिपमध्ये काहीतरी करत असतील, असं बॉटम ऑफ द डे सांगते की आणि त्यांनी स्वतःला मी म्हटलं ना खूप लॉसेसमधून कुठून तर काढलेलं आहे किंवा एखाद्या फार कदाचित गरीब परिस्थितीतून बाहेर काढून स्वतःला काहीतरी उभं करणं हा विचार असतो ना तसं काहीतरी. सो त्यामुळे एक प्रकारचा प्राईड आहे, स्वाभिमान, अभिमान ह्या व्यक्तीमध्ये खूप असणार आहे. म्हणजे स्वतः जे केलं आहे त्याच्यावरती त्यांना खूप मान आहे, खूप स्वतःबद्दल खूप स्वतःच्या प्रेस्टिजचा, आपलं लोक आपल्याबद्दल काय म्हणतात, लोकांचं मत काय, ह्या गोष्टी विचारात घेणारी व्यक्ती आहे. म्हणजे काय फरक पडत नाही आहे, म्हणजे असं करणारी नाही आहे की लोक काही म्हणू दे, जे मला हवं ते मी केलं नाही, असं हे व्यक्तिमत्व नाही आहे. हे व्यक्तिमत्व असं आहे की आपली इमेज ही लोकांच्या दृष्टीने चांगली, लोकांच्या डोळ्यात चांगली असायला हवी, या गोष्टीचा फार बारकाईने विचार करणारी व्यक्ती आहे आणि तसं ती वागणारीही आहे. त्यामुळे ह्या व्यक्तीला स्वतःबद्दल खूप अभिमान आहे, पण ॲरोगन्स नाही आहे. कारण काही वेळा 3 ऑफ वॉन्ड हा ॲरोगन्सकडे झुकतो, पण हे इन कंजंक्शन टू लवर आहे. तो इथे हार्मनी आहे. लवरचं काळ हे हार्मनी दाखवतो, माइंड बॅलन्स आहे. इथे ॲरोगन्स नाही आहे, पण प्राईड आहे. म्हणजे स्वतःवरती खूप आपण जे काही मिळवलं आहे, आपण जे काही उभं केलं आहे याचं स्वतःला खूप गर्व आहे त्यांना. पण हे नाही आहे, म्हणतात ना खूप अतिशयोक्ती नाही आहे त्याची, असं बॅलन्सिंग आहे लाईन. मॅजिशियनचं कार्ड असं दाखवतं की खूप मॅनिफेस्टेशन पॉवर आहे त्यांच्यामध्ये, ज्या अर्थी त्यांनी असं काही उभं केलं आहे किंवा स्वतःला एखाद्या सिच्युएशन बाहेर काढलेलं असेल, तर त्यामध्ये त्यांच्यामध्ये एक मॅनिफेस्टेशन पॉवर आहेत की जे काय हवं ते मिळवलं. असं जे काय आपल्याला इच्छा आहे ते त्या सगळ्या गोष्टी आपल्या स्वतःच्या हिमतीवर मिळवणं, कमावणं, एक ऑर्गनायझेशनल स्किल्स आहे त्याच्यामध्ये. म्हणून मी म्हटलं बिझनेस ओरिएंटेड आहे ही व्यक्ती, सगळ्या गोष्टी ही व्यक्ती खूप इन्फ्लुएन्स आहे. इनफॅक्ट ही व्यक्ती खूप आपल्या पार्टनरला पण खूप इन्फ्लुएन्स करेल. कदाचित तुमचं ही जर व्यक्ती तुमचे स्पाऊस आहे ही तुम्हाला खूप इन्फ्लुएन्स करणार किंवा कदाचित खूप इमोशनली मॅन्युप्युलेट पण करेल, चांगल्या अर्थाने, मी वाईट अर्थाने म्हणत नाही आहे. कारण एक त्यांचा तुमच्यावरती प्रभाव जास्त असेल असं यावरून दिसतं आहे की त्यांचं असं व्यक्तिमत्व असेल की कदाचित तुम्ही स्वतःच्या काही गोष्टी बाजूला ठेवाल त्यांच्यासाठी. अशा प्रकारचे एक इन्फ्लुएन्सिंग नेचर या व्यक्तीचं असू शकतं. मी म्हटलं तुम्हाला कुठलीही गोष्ट करणं हे एक प्रकारचे विजन ठेवून किंवा आपल्याला काय हवं आहे ना या गोष्टीमध्ये यांना खूप क्लॅरिटी आहे. ऑर्गनायझेशनल स्किल तर असणारच आहेत. दुसरं कन्व्हिन्सिंग पॉवर खूप असेल, त्यामुळे तुम्हाला तुमचं जे काही म्हणणं असेल पण त्यांना जे काय तुम्हाला सांगायचं ना ते प्रॉपरली कन्व्हिन्स तुमच्यापर्यंत पोचवणार. एक कन्व्हिन्सिंग पॉवर त्यांच्यामध्ये खूप छान असणार आहे असं हे दिसतं आहे इथे. आणि ही खूप चांगली पार्टनर असेल, ही कमिटेड असणार, ही तुमच्याबरोबर अगदी सगळ्या बाजूने ॲडॅप्ट करणं, सिच्युएशनला ॲडॅप्ट करणारी आहे. सो बरोबर जुळवून घेणारी सगळ्या गोष्टी ॲज इट इज, ही व्यक्ती त्याच्या पार्टनरला ॲज इट इज ॲक्सेप्ट करेल सगळ्या गुणदोषांसकट. कारण लवर्सचं कार्ड आहे, लवर्सचं कार्ड हे तसं हेच सांगतं की दुसरी एक गोष्ट असं दिसतं आहे की एक म्हटलं ना की 4 चौघात उठून दिसणारं व्यक्तिमत्व असेल. डेफिनेटली पर्सनॅलिटी अशी असेल की उठून दिसेल, पण तरीसुद्धा एक स्वतःचं स्पेस जपणारी आहे. ही थोडीशी मेडिटेटिव्ह असेल किंवा एक स्वतःच्या बाबतीत काही गोष्टी जेव्हा एक प्लॅनिंगने करणारी आहे, सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्याला प्रायोरिटी देऊन सगळ्या अशा प्लॅनिंगने करणारे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे थोडंसं रिझर्व पण असेल काही बाबतीमध्ये, पण ही समाजात छानपैकी वावरणारी आहे, समाजात डौल असेल या व्यक्तीचा असं दिसतंय. द लवर्सचं कार्ड सांगतं की रोमॅन्टिक असणार आहे, प्रेम व्यक्त करणारी असेल ही व्यक्ती, प्रेम व्यक्त आहे. इनफॅक्ट इन कंजंक्शन टू सन ऑफ वॉन्ड असं दिसतं आहे की सन ऑफ वॉन्ड हे वॅरियरचं कार्ड आहे.
एक डिझायरस पर्सन, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी सातत्याने कष्ट करणारी व्यक्ती. म्हणून मी म्हटलं की ही पर्सनॅलिटी आहे ना, ही एक विजन ठेवून काही ना काही मिळवणारी आहे. सो इन कंजंक्शन टू लवर्स असेल तर ह्या व्यक्तीचा एक प्रेमामध्ये, रोमॅन्स किंवा सेक्स यामध्ये सुद्धा एक थोडंसं इम्पल्सिव्हनेस असेल, थोडंसं हेस्टी डिसिजन्स असतील, किंवा असं म्हणता येईल की जिथे फिलिंग्स आहेत, भावना आहेत, इमोशन्स व्यक्त करणं आहे, प्रेम व्यक्त करणारी आहे ही व्यक्ती, इमोशन्स व्यक्त करणं आहे, तिथे एक थोडीशी घाई करणारी किंवा एक थोडंसं इम्पल्सिव्हनेस किंवा एक त्यांना अडवू शकत नाही, अशा प्रकारचं, स्वतःला अडवू शकत नाही अशा प्रकारचं व्यक्तिमत्व असेल हे. पण ही व्यक्ती जनरस फ्रेंड आहे, एक जनरस व्यक्ती आहे, एक उदार म्हणता येईल ना, की एखाद्याला गरज लागेल तर ते उदारपणे मदत करणं, आपली फ्रेंडशिप किंवा प्रेम हे निभावणं ह्या व्यक्तीला छान जमेल. असं ती खूप पॅशनेट आहे सगळ्या बाबतीमध्ये. म्हणजे ओव्हरऑल पर्सनॅलिटी अशी आहे की मग बिझनेस असो किंवा करिअर असो किंवा प्रेम असो, सगळ्या गोष्टींमध्ये पॅशनेट असणार आहे असं दिसतं. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल ना, तू ॲज अ लॉयल फ्रेंड असेल, खूप छान असेल. एक युनिकॉर्न म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या फुलफिल करणारं, असं म्हणता येईल की तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणारी व्यक्ती असेल असं यावरून दिसतं आहे. की जसं तो हा जादूचा हे असतो, तो रब केल्यानंतर आपल्या इच्छा पूर्ण होतात, तशा प्रकारचं व्यक्तिमत्व. सो द हाफचं कार्ड काय सांगतं, द ग्रेट हॅपीनेस. या व्यक्तीबरोबर तुम्ही तुमचं आयुष्य खूप छान जगाल सर्वतोपणे, एक फिजिकली, मेंटली सगळ्या प्रकारची सुखं तुमच्या आयुष्यामध्ये येतील असं मला या सगळ्या कार्ड्सवरून. सो ही कार्ड्सची सिग्नोसिटी इतकी छान आहे आणि व्यक्तिमत्व खूप छान दिसतं आहे. सो फाईल नंबर 1 हे एक आहे. आता आपण पाहायचं आहे हे ओव्हरऑल तुमचं स्पाऊसचं व्यक्तिमत्व आपण बघितलं. तर आता तुम्ही त्यांना कसे भेटणार आणि कधी भेटणार आहात यासाठी आपण काही कार्ड्स ड्रॉ करूया. बॉटम ऑफ द डेक 7 ऑफ कप्स आहे, सन ऑफ पेंटिकल्स, सन ऑफ कप्स, फोर ऑफ कप्स, मदर ऑफ कप्स. तर या 5 कार्डचा विचार केला तर मला असं दिसतं आहे की एकतर 2 नाईट्स आहेत एका मगमग आहे आणि टोटल स्प्रेड मस्त विचार केला तर 3 नाईट्स या स्प्रेडमध्ये. सो असं दिसतं आहे की हे तुमचे पार्टनर जे आहे, ही व्यक्ती ही तुम्हाला एकतर अनएक्सपेक्टेडली भेटू शकते, अचानकपणे या व्यक्तीची भेट होईल, किंवा मग इथे नाईट्स आहेत तिन्ही. सो प्रवासामध्ये या व्यक्तीची अचानकपणे भेट होण्याचे चान्सेस आहेत असं दिसतं आहे. दुसरं 3 नाईट्स एकत्र आहेत तर कदाचित एखादा सोशल ग्रुप किंवा तुम्ही एका सिंगल पर्पजसाठी जेव्हा बरीच जणं समवयस्क समान हितसंबंध असलेली माणसं एकत्र जमा होतात, असा एखादा काही प्रोग्राम असेल किंवा काही इन्व्हिटेशन तुम्हाला ऑफर केलेलं असेल, किंवा मग सो अशा ठिकाणी ही व्यक्ती तुम्हाला भेटू शकते. किंवा मग पेंटॅकल्स संबंधी तुम्ही काहीतरी प्रोसेस करताय, म्हणजे तुमच्या फायनान्सेस असेल, तुमचं फिजिक आहे किंवा ओव्हरऑल सो या संबंधी, किंवा तुमचं नॉलेज, एज्युकेशन. ओके, पेंटॅकल्स नॉर्मली या गोष्टी दाखवतात, तुमचे फायनान्सेस, पैशाव्यतिरिक्त पैशाचे व्यवहार, किंवा तुम्ही फिजिक आहे, तुम्ही जिम जात आहे, किंवा काहीतरी एकत्रितपणे काहीतरी मेडिटेशन करताय किंवा ग्रुप मेडिटेशन किंवा इतर काही योगाभ्यास किंवा काय अशा प्रकारचं काही करताय, किंवा मग
दुसरं म्हणजे पेंटॅकल्स. तिसरं मी काय म्हणाले, एज्युकेशन. म्हणजे एज्युकेशन एक त्या रिलेटेड तुम्ही समजा एखादा क्लासेस अटेंड करतात, एखादा कोर्स घेतला आहे आणि तुम्ही एखादी ठिकाणी एकत्रितपणे जमा होत आहे आणि त्याशी रिलेटेड एखादी प्रोसेस तुम्ही फॉलो करताय. प्रोसेस इन द सेन्स मी तुम्हाला म्हटलं ना की एखादा कोर्स करताय किंवा तुम्हाला फायनान्सेसचं काही काही इश्यू असतील, त्याच्याशी रिलेटेड तुम्ही एखादी प्रोसेस करताय. अशा वेळी ही व्यक्ती कदाचित तुम्हाला एखादी मदत ऑफर करेल त्या आणि तुमची भेट होईल असं मला इथे दिसतं आहे. अचानकपणे कदाचित तुम्हाला काहीतरी सिलेक्शनसाठी किंवा काही अडचणीमध्ये तुम्हाला काही चॉईस करायचं आहे आणि त्यामध्ये अडचण येते. सो त्या बाबतीत कदाचित या व्यक्तीची त्यावेळी तुम्हाला मदत होईल आणि तुमची भेट होईल असं मला ह्या कार्ड्सवरून दिसतं आहे. सो ओव्हरऑल थ्री वॅरियर्स आहेत इथे, 3 नाईट्स आहेत. सो एखाद्या ग्रुपमध्ये सोशल ठिकाणी तुमची भेट होण्याचे चान्सेस आहेत आणि बराचसा इथे ट्रॅव्हलिंगचा कन्सर्न आहे इथे. आणि हे जे नाईट आहेत ते सुद्धा मुवमेंटमध्ये आहेत. 2 नाईट एका मागोमाग आहेत. तो प्रवासामध्ये तुमची भेट होण्याचे चान्सेस मला इथे दिसतात. आता साधारणतः कधी भेट होईल याचा आपण विचार करू. तर त्यासाठी मी फक्त एकच टॅरो कार्ड ड्रॉ करेन. ओके. आणि माझ्याकडे 12 महिन्याची कार्ड्स आहेत. सो यातला मी एक महिना सिलेक्ट करेन. ओके. सो हा जुलै महिना आहे. सो मंथ जुलै कुठल्या तरी आता हे तुम्ही जेव्हा रीडिंग पाहता आहे तेव्हा येणारा जो जुलै महिना असेल त्यामध्ये भेट होईल. आणि सन ऑफ सोड. ओके. आता 4 नाईट्स आहेत इथे आणि द नाईट ऑफ स्वोर्ड हे एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेडचं कार्ड आहे. सो जुलैमध्ये अनएक्सपेक्टेडली तुमची भेट होईल असं इथे दिसतं आहे. असं अचानकपणे तुम्ही भेटाल. सो पाईल नंबर 1 हे प्रेडिक्शन्स होतं तुमच्या फ्युचर स्पाऊसबद्दल. तुम्हाला रीडिंग कसं वाटलं ते कळवा आणि आवडलं असेल ते चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहता. थँक्यू. पाईल नंबर 2 तुमचं रीडिंग स्टार्ट करूया. तुमचं कार्ड आहे द फ्लेमचं आणि क्रिस्टल आहे कार्नेलियन. काही कार्ड्स ड्रॉ करूया, ओरॅकल कार्ड्स. सॉरी. कोब्रा हे ॲनिमल स्पिरिट आहे.
सॅटर्न इन पायसेस, आणि एरीज सॉरी मार्स इन कॅन्सर. लव हे एक कार्ड आहे. लिलिंग स्पिरिच्युअल लव. ड्रॅगन बिहेवियर ऑफ सेल्फ डिल्युजन. स्टार गॅरंटेड सक्सेस. कार्ड्स पाहूया. सो पहिल्यांदा आपण पाहणार आहोत की तुमचे जे फ्युचर पार्टनर आहे, स्पाऊस आहेत, त्यांचं व्यक्तिमत्व कसं असेल, ते कसे असणार आहे, त्यांचा स्वभाव कसा असेल, आचार विचार कसे असतील, याकडे साधारणतः आपण पहिल्यांदा एक अंदाज घ्यायचा आहे त्यावर रिलेटेड. बॉटम ऑफ द डे टेम्परन्स कार्ड आहे. डॉटर ऑफ स्वॉर्ड्स म्हणजे पेज ऑफ स्वॉर्ड्स. एस ऑफ कप्स. एस ऑफ कप्स हे डिवाइन लव आहे. सो इथे स्पिरिच्युअल लव, इथे सुद्धा लव्हचं कार्ड आहे. सो ही खूप प्रेमळ व्यक्ती असेल, खूप रोमॅन्टिक असेल असं दिसतंय. 4 ऑफ वॉन्ड. द हँगमॅन. फाइव ऑफ स्वॉर्ड्स. 3 ऑफ पेंटॅकल्स. सन ऑफ पेंटॅकल्स आणि टेम्परन्स. फाईल नंबर 2. हे फ्लेमचं जे कार्ड आहे ना, फ्लेमच्या कार्डवरून मला असं जाणवतं की ही ज्योत कशी तेवत असते आणि एक अंधारामध्ये उजेड करते किंवा एक स्वतः जळून. सो एक तुमच्या पार्टनरचं किंवा तुमचा जो कोणी फ्युचर स्पाऊस आहे, याचं व्यक्तिमत्व असं आहे की ते इतरांसाठी काही ना काही करत राहणं, इतरांसाठी इतरांच्या आयुष्यामध्ये उजेड करत राहणं, त्यांच्यासाठी काहीतरी त्यांना मदतशील होईल असं, इतरांना मदतशील होईल असं वागणं, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व या व्यक्तीचं असू शकतं असं दिसतं आहे. सतत तेवत राहणं म्हणजे सतत कार्यशील राहणं असं असू शकतं. दुसरा ही जी कोब्रा एनर्जी आहे ना, ही एनर्जी दाखवते की एक प्रकारे एखाद्या व्यक्तीला गायडन्स करणारं जे व्यक्तिमत्व असं ना, की इतरांना ते उपयोगी पडणार आहे, काहीतरी गायडन्स करणार आहे, काहीतरी शिकवून जाणार आहे आपल्या स्वतःच्या व्यवहारामधून किंवा कोणालाही कुठल्या प्रकारचं एक नॉलेज हवं असेल किंवा काय, तर त्याच वेळी तत्परतेने मदतीला धावून जाणारं अशी एखादी पर्सनॅलिटी खूप लविंग आहे, एखाद्याला खूप प्रोटेक्टिव्ह आहे अशा प्रकारे. आणि ही व्यक्ती, कोब्राचं व्यक्तिमत्व हे असं आहे की ते एक आयुष्यभर एखादी व्यक्ती स्टुडंट असते, शिकत राहण्याची एक आवड असते एखाद्या व्यक्तीला, खूप स्वतःचं एक नॉलेज वाढवणं सातत्याने, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हे असू शकतं. एक खूप हुशार, वाईज, हंबल अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हे कोब्रा व्यक्तिमत्व आहे. सो ह्या क्वालिटीज तुम्हाला तुमच्या पार्टनरमध्ये पाहायला मिळतील असं इथे दिसतं आहे. आणि फ्लेमचं कार्ड हे मुळात असं दाखवतं की
तुमच्या पार्टनरची हेल्थ खूप चांगली असेल. एक हेल्थच्या दृष्टीने खूप चांगलं आहे, कारण 1-2 कार्ड्स मला अजून दिसत आहेत तिथे की ती त्या गोष्टी सांगत आहेत की एक डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली असेल. फेम ही एक अग्नी आहे, जसं आपल्या पोटातला अग्नी, आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम ही या व्यक्तीची खूप चांगली असणार. मेंटल क्लॅरिटी असणार आहे सगळ्या बाबतीमध्ये. एनर्जी चांगली असेल त्यांची, असंच काहीसं दिसतं आहे. दुसरं, आता या 2 कार्डचा विचार जर केला तर सॅटर्न इन पायसेस आणि मार्स इन कॅन्सर, तर मला असं जाणवतं आहे की ही व्यक्ती खूप डिसिप्लिन असणार आहे आपल्या व्यवहारामध्ये. खूप रिस्पॉन्सिबिलिटी तर मला बऱ्याच कार्ड्समध्ये दिसते की ही व्यक्ती खूप रिस्पॉन्सिबल असणार आहे. एक स्वतःच्या फॅमिलीसाठी, आपल्या माणसांसाठी, आपल्या जॉबसाठी, करिअर बाबत एक खूप रिस्पॉन्सिबिलिटी अंगावरती घेणारी, इवन इतरांना मदत करणारी एक असू शकतं. साधारणतः एक करिअर मला असं दिसतं आहे की एखाद्या या काही कार्ड्सवरून की एखादं हेल्थ क्लिनिक असेल किंवा हॉस्पिटल्स असेल, थेरपिस्ट असू शकते किंवा काउन्सिलिंग या प्रकारचं प्रोफेशन असू शकतं किंवा एखाद्या वेळी ऑकल्ट सायन्समध्ये पण इंटरेस्ट असू शकतो या व्यक्तीला. रिअल इस्टेटमध्ये या कार्डवरून दिसतं की रिअल इस्टेटमध्ये डीलिंग असू शकतं का करणार, म्हणजे हे जे जमिनीचे व्यवहार वगैरे आहेत त्यामध्ये त्या प्रोफेशनमध्ये ही व्यक्ती असू शकते. गव्हर्मेंट जॉबमध्ये असू शकते, असं काहीच दिसतं आहे. दुसरं, मी म्हटलं तुम्हाला की इथे त्यांचं हेल्थ खूप चांगली आहे. इवन एस ऑफ कप्सचं कार्ड पण सांगतो की एक नरिशमेंट, फिटनेस चांगला असेल. फिटनेस म्हणजे एकदम खूप असं धिप्पाड व्यक्तिमत्व अशातला नाही, एक नरिशमेंट चांगलं असणार आहे. तब्येत पाणी, खाणं पिणं व्यवस्थित या व्यक्तीचं असेल, एक तब्येत राखून असणार आहे ही व्यक्ती, असं इथे जाणवतं आहे. दुसरं, लव्ह, एस ऑफ कप्सचं डिवाईन लव्ह आहे. डिवाईन लव्ह म्हणजे एक प्रेम समोरच्या व्यक्तीबद्दल असतं, पण प्रेमाच्या पण वेगवेगळ्या तऱ्हा असतात. काही असतात ते खूप डिझायरस असतं, म्हणजे एखादी आसक्ती असलेलं प्रेम वगैरे असतं, पण तसं नाही आहे. ह्या व्यक्तीचं प्रेम आहे ना खूप एक सात्विक असेल, असा हा सात्विकपणा यामध्ये दिसतो आहे. एक स्पिरिच्युअल लव म्हणतात ना, की समोरच्याचा आदर एक पार्टनर म्हणून एका लेवलमध्ये. 4 ऑफ वॉन्डचं कार्ड असं सांगतं की समोरच्या व्यक्तीला आपल्या बरोबरीने वागवणं, एका अलाइनमेंटमध्ये त्याच्या सगळ्या त्याच्या बोलण्याचा, वागण्याचा, त्याच्या नॉलेजचा, त्याच्या मतांचा आदर करणं. एक असं कुठल्याही, म्हणजे मग जेंडर काही असू दे, स्त्री असो पुरुष असो, इथे हे नाही आहे, पण ही पर्सनॅलिटी अशी असणार आहे की आपल्या पार्टनरला आपल्या लेवलमध्ये व्यवस्थित वागवणार, मीन्स काळजी घेणार, खूप प्रोटेक्टिव्ह असेल असं दिसतं आहे. सो हे लवचं कार्ड असं सांगतं की खूप अटॅचमेंट असणार, इमोशनल अटॅचमेंट दिसते, कारण की त्यामध्ये इथे मार्स इन कॅन्सर पण आहे. कॅन्सर ही मुळातच 4th हाऊसमध्ये रास येते. चतुर्थ स्थान जे आपलं मनाचं घर असतं, आपली फॅमिली, आपले जे बिलॉंगिंग्स आहेत त्यांचं, किंवा एक आपलं घरदार, सगळ्या आपले सगळे बिलॉंगिंग्स, आपली आई, या सगळ्या गोष्टींचं आहे. आणि तिथे मार्क्स ही एनर्जी आहे ना, तर कुठेतरी ना इथे मला या कार्ड्सवरून असं दिसतं की इमोशनल अटॅचमेंट या माणसांची खूप असेल, रोमॅन्टिक असणार पर्सनॅलिटी, आणि आपल्या पार्टनरमध्ये डिवोटेड असणार आहे. कुठल्याही बाबतीमध्ये खूप स्ट्रॉंग फिलिंग्स असतील, कुठल्याही बाबतीत प्रत्येक मताचा काही हवं असेल, नको असेल, तर त्याकडे एक जाणीवपूर्वक लक्ष देण्याची एक असेल. इनफॅक्ट फक्त पार्टनरकडेच असं नाही. आणि दुसरं म्हणजे म्हणजे एक फ्रेंडली व्यक्तिमत्व पार्टनर तुमच्यामध्ये, खूप एक चांगलं फ्रेंडली रिलेशनशिप होईल. दुसरं म्हणजे ही जी एनर्जी आहे ना, ही मार्स इन कॅन्सर, तर यावरून मला असं जाणवतं की एक प्रकारे घराच्या डेव्हलपमेंटसाठी इंटेरियर जरी करायचं झालं किंवा कुठली आपली प्रॉपर्टी, काही बिलॉंगिंग्स असतील, तर त्या डेव्हलपमेंटमध्ये स्वतः इंटरेस्ट घेणारं, एक अग्रेसिव्ह असणारं, थोडंसं बॉसिंग नेचर पण असू शकतं. म्हणजे एखादी गोष्ट कारण ही मॅनेजमेंट स्किल्स यांच्यामध्ये आहे, होम मॅनेजमेंट स्किल या व्यक्तीमध्ये आहे खूप चांगल्या, की आपलं घर कसं असायला हवं, आपलं काय, म्हणजे बारीक सारी गोष्टीकडे, घरामधल्या इंटिरियरकडे म्हणा किंवा काय, सगळ्याकडे, घरातल्या माणसांकडे, सगळ्याकडे एक व्यवस्थित लक्ष देणारी व्यक्ती आहे
असं हे नाही आहे, दुर्लक्ष करणारी नाही किंवा आपलं करिअर तर करिअरकडेच पाहिलं नाही असं. ही करिअर आणि घर ह्या दोन्ही ठिकाणी समतोल असणारी व्यक्ती आहे, पण थोडंसं अग्रेसिव्ह नेचर असेल त्या बाबतीत, की कदाचित असं असायला हवं, असंच करूया तसंच करूया असं असं होऊ शकतं. कारण इंटरेस्ट जास्त असणार, अटॅचमेंट जास्त असणार आहे. मग माणसाबद्दल असू दे, कदाचित पार्टनरबद्दल पण अटॅचमेंट, एक म्हटलं ना प्रेम आहे, सात्विकपणा आहे, पण काही गोष्टी थोड्याशा आपल्या मनासारख्या व्हावा याकडे थोडंसं एक अग्रेसिव्हनेस आहे. कारण इथे डॉटर ऑफ स्पोर्ट्स आहे, 5 ऑफ स्पोर्ट्स आहे. सो इथे कुठेतरी एखादी गोष्ट हातात घेतली की ती पूर्ण होईपर्यंत म्हणतात ना की ही मासची एनर्जी आहे. सो आपल्या एक कुठलेही विचार आहेत किंवा काय आहे तर ती एकदा जोपर्यंत फुलफिल होत नाहीत, जोपर्यंत आपण ते करून सोडत नाहीत, ॲक्शन घेत नाही, तोपर्यंत हे नसणार आहे. दुसरं म्हणजे आपल्या पार्टनरसाठी, आपल्या घरासाठी काही करायला ही व्यक्ती तयार होईल. मग काही त्यांच्या सोयीसाठी, त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी ही व्यक्ती सर्वतोपरी तयार असणार आहे, कुठलीही रिस्क घेण्यासाठी तयार असेल असं दिसतं इथे मला. दुसरं असं बघितलं तर एक करिअरमध्ये म्हणाल तर मॅनेजर, सुपरवायझर किंवा एक विजिलन्स अशा लेवलमध्ये जॉब असू शकतो. गव्हर्मेंट सर्व्हिसमध्ये एखादे डिप्लोमॅट असेल किंवा आणि सातत्यपूर्ण काहीतरी नॉलेज मिळवण्याची इच्छा असणार. एक स्वतःची इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट करत राहायची, काही ना काही शिकत राहायचं. सोशल असणार आहे ही व्यक्ती, समाजात वावरणारी असणार आहे, पण विचार स्पष्ट असणार. विचार म्हणजे आपले विचार बोलून दाखवण्यात स्पष्टता असेल या व्यक्तीची असं दिसतंय. दुसरं आणि त्यामुळे इथे बिहेवियर ऑफ सेल्फ डिल्युजन असं काही वेळा हे कार्ड जे दाखवते ना, ते काही वेळा काय होतं, ही थोडी स्पष्टता आहे विचारांची किंवा आपली मतं मांडण्यामध्ये एक अग्रेसिव्हनेस आहे. सो कदाचित मग एखाद्या किंवा पार्टनरचा सुद्धा या व्यक्तीच्या पार्टनरला सुद्धा एक साधारणतः समजून घ्यावं लागेल हा अग्रेसिव्हनेसपणा. म्हणजे कदाचित चुकीचं मत होणं इतरांमध्ये किंवा काय असे प्रकार होऊ शकतात काही वेळा. कारण हा जो आहे ना, स्वतःचं मत स्पष्ट असणं, स्वतःचे विचार समोरच्यापर्यंत पोचवणं, न घाबरता पोचवणं, ही थोडी मार्शल एनर्जी आहे इथे. पण ही व्यक्ती खूप प्रोटेक्टिव्ह असणार आहे, सगळ्यांनाच असणार आहे, आपल्या फ्रेंड्स, आपल्या सोशल लाईफमध्ये, आपल्या पॅरेंट्सना. या व्यक्तीचा पार्टनरचा किंवा मग पॅरेंट्सचा यांच्यावरती एक थोडासा इन्फ्लुएन्स असेल. म्हणजे आता बिफोर मॅरेजचा विचार केला तर पॅरेंट्सचा, की त्यांच्या मताप्रमाणे किंवा कारण हे कॅन्सरमध्ये मार्स ही एनर्जी असं दाखवते की आपल्या आईकडे अटॅचमेंट असू शकते या व्यक्तीची जास्त. मे बी आफ्टर मॅरेज ती एक कणे लव्हचं पण कार्ड आहे इथे. सो एक आपल्या फॅमिलीबद्दल आपल्या पार्टनरबद्दल अटॅचमेंट असू शकते. सो एक त्यांच्या मी म्हटलं ना की इक्वल लेवलला वागवणारी असेल ही व्यक्ती आपल्या पार्टनरला. सो एक त्यांच्या मतांचा यांच्यावरती इन्फ्लुएन्स असणार आहे असं दिसतं आहे. दुसरं 4 ऑफ वॉन्ड्सचं एक कार्ड सांगतं की ही व्यक्ती म्हणजे लाईक म्हटलं ना की करिअर आणि तुमचं घर दोन्हीकडे व्यवस्थित लक्ष देणारी, म्हणजे एक प्रकारे एक मॅरेज मटेरियल म्हणतात ना तशा प्रकारची व्यक्ती असेल की आपल्या फॅमिलीला वेळ द्यायचा, एक आनंद, काही घरामध्ये प्रोग्राम्स असतील, काय असेल, सण साजरे करणं, छोटे वाढदिवस साजरा करणं किंवा काही छोटे छोटे प्रोग्राम्स असतील ते साजरे करणं, किंवा घराच्या सेफ्टीसाठी किंवा घरातल्या वस्तूंच्या सेफ्टीसाठी किंवा घरातल्या इंटिरियरसाठी एखादं गोष्ट अगदी व्यवस्थित काम व्यवस्थित झालं पाहिजे याकडे ही व्यक्ती लक्ष देणारी असेल, घराकडे खूप लक्ष देणारी असेल. इनफॅक्ट या सगळ्यांमध्ये एक थोडासा हटके विचार करणारी असेल. म्हणजे इंटिरियर जरी करायचं असेल तर थोडासा वेगळ्या पद्धतीने करू किंवा काहीतरी वेगळा इमॅजिन, एखादी वेगळी आयडिया वापरून काहीतरी वेगळा पर्स्पेक्टिव्ह ठेवून असं काहीतरी करणं. एखादा सण साजरा करायचा असेल किंवा सुट्टी जरी साजरा करायची असेल घरामध्ये एक, तर त्यातसुद्धा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह
काहीतरी नाविन्य आणणं, प्रत्येक वेळी काहीतरी नाविन्य आणणं, अशा प्रकारचं हे असं दिसतं इथे मला. एक वेगळी काहीतरी समीकरण जुळवून आणणं, एक छान बॅलन्सिंग. कारण होम मॅनेजमेंट या व्यक्तीमध्ये खूप चांगलं असणार आहे. दुसरं, 3 ऑफ पेंटॅकल सांगते ही व्यक्ती करिअर पण स्वतःचं खूप एन्जॉय करणार, स्किल असणार आहे, कारण स्वतः डेव्हलप राहण्याची, स्वतःला अपग्रेड करण्याची आहे. सोशली सगळ्यांना घेऊन इतरांसाठी काहीतरी करणं, सगळ्यांना एकत्र घेऊन लीड करणं, ह्या क्वालिटीज आहेत या व्यक्तीमध्ये. असं आहे म्हणजे एक ट्रस्ट ठेवू शकेल कोणीही या व्यक्तीवरती, ट्रस्ट ठेवतो. कारण सन ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड आहे, नाईट ऑफ पेंटॅकल्स. सो हा ट्रस्टवर्दी आहे, हा रिस्पॉन्सिबल आहे. कुठलीही जबाबदारी घेऊन त्यावरती काम करणं, हार्डवर्क घेऊन काम करणं, पेशंट राहणं, त्याचे रिझल्ट येईपर्यंत सातत्याने नाविन्य आणणं. एखाद्या गोष्टीवरती एखादी गोष्ट झाली या प्रकारे नाही, पण त्यामध्ये अजून काहीतरी डेव्हलपमेंट करता येईल का, या सगळ्या गोष्टी एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह वापरण्याची. म्हणजे मग घरात असू दे नाही तर दारात असू दे, कुठेतरी सगळीकडे वेगळा पर्स्पेक्टिव्ह वापरतो. सो ही व्यक्ती आहे ना खूप ट्रस्ट करण्यासारखी असेल, असे इथे एक दिसतं आहे असं. सो खूप बॅलन्स आहे, होम मॅनेजमेंट चांगलं असणार आहे. फॅमिलीला एक सगळीकडे समतोल, आपलं करिअर आणि फॅमिली दोन्ही ठिकाणी समतोल राखणारी ही व्यक्ती आहे असं इथे दिसते. सो पॉझिटिव्हिटी आहे. द स्टारचं कार्ड आहे, या व्यक्तीमध्ये खूप पॉझिटिव्हिटी आहे. जगण्याबद्दल एक प्रेम म्हणतात ना, एक प्रेम आहे जगण्याबद्दल, पॉझिटिव्हिटी आहे. आणि एक समाजामध्ये एक छान एक चांगली इमेज असेल या व्यक्तीची असं दिसतं आहे. सो आता हे एक व्यक्तिमत्व आपण पाहिलं नंबर 2. तर आता आपण पाहूया ही व्यक्ती तुम्हाला कशी भेटणार आहे, केव्हा भेटणार आहे, कशा प्रकारे तुमची भेट होईल त्याबद्दल आपण काही, आणि केव्हा होईल यासाठी आपण काही कार्ड्स ड्रॉ करूया. ओके, हीच कार्ड आहेत. सो या 4 कार्डवरून बघूया की ही व्यक्ती आपल्याला ही तुमच्या आयुष्यात कधी येणार आहे. दुसरं म्हणजे माझ्याकडे इथे मंथ ऑफ इयर्सचे कार्ड्स आहेत. सो एक साधारणतः काय टायमिंग असेल, ऑक्टोबर हा एक महिना आहे. आणि दुसरं म्हणजे ही व्यक्ती तुम्हाला कधी भेटेल त्यासाठी आपण एकच कार्ड ड्रॉ करू. सॉरी, मदर ऑफ कप्स. ओके, या कार्ड्सवरून तरी असं दिसतंय की ही व्यक्ती जी आहे ना, तुमचे फ्युचर स्पाऊस, ही व्यक्ती स्वतःहून तुम्हाला स्वतःहून इन्फ्लुएन्स करणार. ही स्वतः येऊन तुमच्याशी भेटेल, डायरेक्टली कम्युनिकेट करेल. काही बाबतीत असं दिसतंय की हे सेवन ऑफ कप हे विशफुल थिंकिंगचं आहे. एखादी गोष्ट इच्छा करून आपल्याला मिळवायची आहे, त्या दृष्टीने प्रयत्न करणं म्हणतात ना, तसं आहे ते. सो ही जे तुमचे स्पाऊस आहे ना, तुम्हाला मिळवण्यासाठी, तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी ते खूप प्रयत्न करतील. कदाचित काही वेळा स्वतःचे काही विचार, काही बाबतीत कॉम्प्रोमाइज पण करते, आपल्या काही गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज करतील, पण एक तुमच्याकडे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी एक बऱ्याच गोष्टी अप्लाय पण करतील असं दिसतं आहे. पण ते तुम्हाला येऊन भेटतील, ते तुम्हाला डायरेक्टली कम्युनिकेट करतील. कदाचित तुमच्या वर्क लेवलला
मे बी पण ही व्यक्ती तुम्हाला त्यांच्या बोलण्याने, त्यांच्या शब्दांनी, त्यांच्या वागणुकीने तुम्हाला जिंकून घेईल असं हे दिसतंय. सो कदाचित त्यांचं वागणं बघून तुम्ही प्रेमात पडाल त्यांच्या, असं काहीसं इथे दिसतंय मला. सो हा ऑक्टोबर महिना आला आहे, तर कुठल्याही महिन्याची 10 तारीख वगैरे असं पण तुम्ही बघू शकता, किंवा प्रॉपर अगदी ऑक्टोबर महिना जेव्हा कधी तुम्ही हे रीडिंग पाहाल तेव्हा ऑक्टोबर महिना तुम्ही समजू शकता की या साधारणतः या दरम्यान, किंवा कुठल्याही महिन्याची 10 तारीख, किंवा या पुढच्या 10 आठवड्यात अशा प्रकारचा तुम्ही हा वेळ समजू शकता. सो पाईल नंबर 2, तुम्हाला रीडिंग कसं वाटलं ते सांगा, आणि आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि असंच पाहत राहा. थँक्यू. पाईल नंबर 3, तुमचं रीडिंग आपण स्टार्ट करूया. तुमचं कार्ड हे द पोएटचं आहे, आणि तुमचा क्रिस्टल आहे तो लापिस लाजुली आहे. सो आपण तुमचे काही कार्ड्स ड्रॉ करूया. ॲनिमल स्पिरिट पहिल्यांदा बघते. क्रोकोडाईल हे ॲनिमल स्पिरिट आहे. सन इन टॉरस ॲक्विजिशन ही एनर्जी आहे. सन इन टॉरस ॲक्विजिशन. मून इन सॅजिटेरियस ऑप्टिमिझम ही एनर्जी आहे. फ्लाइंग हाय हे कार्ड आहे. फ्लाइंग हाय. क्लॉक इज टिकिंग. Diamond, you will be receiving or giving a precious gift. Well, great worry over nothing. Cobweb, protected from negative forces beyond your control. Butterfly, a change for the better. पहिल्यांदा आपण तुमच्या पार्टनरची, फ्युचर स्पाउसची पर्सनॅलिटी पाहणार आहोत.
बॉटम ऑफ द डेक, बॉटम ऑफ द डेक, व्हील ऑफ फॉर्च्यून. व्हील ऑफ फॉर्च्यून म्हणजे चेंज आहे, चेंजचं कार्ड आहे आणि इथे पण चेंज फॉर बेटर. सो मे बी तुमच्या लाईफमध्ये खूप चेंजेस येणार आहेत जेव्हा ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल. खूप काही चेंजेस घेऊन येईल. जजमेंट, टेम्परन्स, 5 of Cups, 4 of Pentacles, Mother of Cups, the Emperor, Daughter of Wand म्हणजे पेज ऑफ वॉन्ड आणि द सन. इथे पण सनची लिओ आहे, सन इन टॉरस आहे आणि व्हील ऑफ फॉर्च्यून. आता हे कार्ड्स आहेत हे आपण त्यांच्या पर्सनॅलिटीसाठी ड्रॉ केलेत. अजून काही 4 कार्ड्स आपण ड्रॉ करूया, ते तुम्हाला कसे भेटणार आहेत त्यासाठी. या पाईलला आपण सगळे कार्ड्स एका वेळी ड्रॉ करूया. दुसरं म्हणजे केव्हा भेटणार आहेत त्यासाठी एक कार्ड ड्रॉ करते मी. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात केव्हा येणार यासाठी हे कार्ड ड्रॉ केलं आहे. एक मंथ कार्ड ड्रॉ करूया. सप्टेंबर, ओके. सो आता सगळ्याचं रीडिंग आपण ॲट अ टाईम करू, ब्रेक नको. आता या स्प्रेडमध्ये बॉटम ऑफ द डेक व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड आहे. सो असं दिसते की व्यक्ती खूप फॉर्च्युनेट आहे, म्हणजे खूप सुदैवी आहे, एक सक्सेस आहे. म्हणजे असं की या व्यक्तीचे कर्मच आहेत ना हे खूप चांगले आहेत. म्हणजे पास्ट लाईफ कर्मा म्हणा किंवा काय, की ते इतके चांगले आहेत ना की या व्यक्तीला एक लाईफमध्ये खूप सक्सेस आहे, फ्युचर पण सक्सेस जास्त आहेत प्रॉस्पेक्ट्स. सो एखादं अनएक्सपेक्टेड लक कुठल्याही गोष्टीमध्ये, सगळ्या गोष्टीमध्ये कुठलीही गोष्ट एक फ्रुटफुल होणं, फायदे मिळणं, कुठेही लॉस न होणं हे जास्त दिसतं आहे. दुसरं म्हणजे सगळ्यातून ही व्यक्ती कुठल्याही ब्लॅक पिरियडमध्ये म्हणा किंवा काय कशातूनही ही व्यक्ती बाहेर पडेल, एक नवीन एक बाउन्स बॅक करेल, नवीन फार जलद गतीने बाहेर पडेल. म्हणजे इतके त्याचे कर्मास चांगले आहेत आणि एक लक फेवरमध्ये आहे असं इथे दिसतं आहे. दुसरं इथे सन इन टॉरस आहे. सो शुक्राच्या राशीमध्ये सूर्य आहे सेकंड हाऊसला. सो ह्या व्यक्तीकडे भरपूर पजेशन्स असतील, मटेरियल पजेशन्स खूप असणार आहेत आणि पुढे वाढत जातील फ्युचरमध्ये सुद्धा असं दिसतं आहे. सो हे कसं आहे माहिती का की एक म्हणता येईल काही बाबतीमध्ये इनहेरिटन्स पण असू शकतो की पूर्वापार पिढीजात भरपूर संपत्ती आहे, घरदार मोठं आहे, असं एक असा एक स्ट्रॉंग बेस असू शकतो या व्यक्तीला, की पहिल्यापासूनची एक कौटुंबिक स्थिती खूप चांगली आहे अशी असू शकते. दुसरं म्हणजे या व्यक्तीकडे भरपूर एक जमीन जुमला पॉवर असणार आहे असं दिसतं आहे. आणि
सिम्पली तेवढंच नाही आहे. हे प्लेसमेंट अशी आहे ना की या व्यक्तीला सगळ्या गोष्टीची ती भौतिक सगळ्या जे काय आपल्याकडे पोझिशन्स आहेत त्याची एक व्हॅल्यू असणार आहे. म्हणजे त्या एखाद्या व्यक्तीकडे पैसा असेल पण एखादी बेफिक्रीपणा असू शकतो, तसं नसणार आहे. ही व्यक्ती ना एक पैशाचं मोल जाणणारी आहे असं या कार्ड्सवरून दिसतं की एक स्ट्रॉंग व्हॅल्यू आहे. एक म्हणजे केअर कसं करणं किंवा त्याचं प्रॉपर मॅनेजमेंट कसं करणं, ह्या गोष्टी या व्यक्तीला माहीत आहे. खूप चांगली विजन आहे, एक खूप लांबपर्यंत विचार करायचा, कुठल्याही गोष्टीचं प्लॅनिंग करायचं. आणि एखादी गोष्ट प्लॅन केल्यानंतर ती गोष्ट मिळवण्यासाठी ही धडपडणारी आहे व्यक्ती. त्या क्वालिटीज आहे. आणि काय या व्यक्तीच्या सक्सेसमध्ये कोणी येऊ शकणार नाही. म्हणजे इतकं फेथ चांगलं आहे ना एक की त्याच्यामध्ये या मार्गात कुठल्याही प्रकारची अडवणूक होणार नाही असे यांचे ग्रह दिसतात मला. म्हणजे ही साधारण एक सौंदर्य, सगळ्या गोष्टीचं लाईफ जगण्याबद्दलची उत्सुकता एक छान. दुसरं म्हणजे सगळ्या बाबतीचं सौंदर्य आयुष्यामध्ये, सगळ्या गोष्टीमध्ये एक सौंदर्य पाहण्याची जी दृष्टी असते ना ती ह्या व्यक्तीकडे आहे. एखादी गोष्ट आणि एक पॅशन आहे की फायनान्शियल एक म्हणतात ना इंडिपेंडन्स, स्वातंत्र्य, फायनान्शियल स्वातंत्र्य. मग जेंडर काही असो, स्त्री असेल वा पुरुष असेल ही व्यक्ती, पण फायनान्शियली स्वतंत्र राहावं ही एक इंटरनल डिझायर असणार आहे या व्यक्तीकडे. आणि त्यासाठी सातत्याने ही व्यक्ती झटणार आहे, स्वतःला सेफ करणार चारी बाजूनी. तर एक फायनान्शियली सगळ्या एक मुबलकता असेल आणि नशीब साथ देणार आहे. दुसरं म्हणजे ही व्यक्तींचं एक व्यक्तिमत्व असं आहे की ही व्यक्ती स्वतःला इतरांमध्ये मोकळेपणाने एक्सप्रेस करणारी आहे. कुठल्याही बाबतीमध्ये कॉन्फिडंट आहे. ही काही या व्यक्तीची पर्सनॅलिटी ही खूप कॉन्फिडंट असणार आहे. इनफॅक्ट हे जे प्लेसमेंट आहे ना हे असं दाखवतं की व्यक्ती खूप प्रवास पण करणारी असेल एखादी. म्हणजे प्रवासामध्ये आनंद घेणारी आहे, ट्रॅव्हलिंग करणारी, भरपूर ट्रॅव्हलिंग करणारी, कदाचित बाहेरगावी ट्रॅव्हलिंग करणारी, कदाचित हे एखादी करिअर पायलटचं पण असू शकतं या व्यक्तीचं असंही दिसतं इथे. पायलट किंवा एखादा आर्टिस्ट मोठा की ज्याच्याकडे लेगेसी आहे, एक परंपरा आहे. एखादा गायक असेल, आजोबा गायक असेल, वडील गायक असतील आणि तो स्वतः पण त्याच प्रोफेशनमध्ये अशा प्रकारची लेगेसी असलेलं पण व्यक्ती मला इथे दिसतात. सो एक करिअरच्या दृष्टीने जर विचार केला या व्यक्तीचा, तुमच्या स्पाऊसचा, फ्युचर स्पाऊसचा, तर एक मॅनेजरियल जॉब, कारण इथे सनचं कार्ड आहे, सन इन टॉरस आहे. सो मॅनेजमेंट रिलेटेड जॉब किंवा एखाद्या आर्ट्स, सायन्स, ॲग्रिकल्चर याच्याशी निगडीत जॉब असू शकतो. गव्हर्मेंट जॉब असू शकतो, गव्हर्मेंटमध्ये ऑथॉरिटी पोझिशनला किंवा कुठल्याही मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मोठ्या एखाद्या एम्पररचं कार्ड दाखवतं की एखादी ओल्ड एस्टॅब्लिशमेंट आहे, खूप जुनी एस्टॅब्लिशमेंट म्हणतात ना, हायरार्की असलेली अशी एखादी एस्टॅब्लिशमेंट, त्याच्यामध्ये एक पॉवर पोझिशन असू शकते या व्यक्तीची. मी आर्टिस्ट असू शकतं चांगल्या आणि सर्वसाधारण एक चांगला आर्टिस्ट कलेकडे एक, कारण सूर्य पंचमामध्ये येतो राज सूर्याची. सो आर्टिस्ट जरी असला ना तरी एक चांगली लेगसी असलेला असं असू शकतो. किंवा हे मी तुम्हाला म्हटलं की ऑथॉरिटी पोझिशन असेल कुठल्याही ठिकाणी असं इथे दिसते. एक या व्यक्तीने कदाचित खूप ही व्यक्ती खूप एक्सपिरियन्स पण असेल, म्हणजे बऱ्यापैकी एक पास्ट एक्सपिरियन्स घेतलेला असेल कुठल्या ना कुठल्या प्रोफेशनमध्ये ना, चांगला जम बसलेली आणि बऱ्यापैकी एक्सपिरियन्स व्यक्ती असणार आहे की मागच्या एक्सपिरियन्सने शिकून पुढे स्वतःला अपग्रेड करत जाणं, वाढवत जाणं, आपली पोझिशनवरती आणणं, एक चांगलं आयुष्य छान जगलेली असेल. मी म्हटलं ना तुम्हाला, कदाचित कौटुंबिक स्थिती खूप चांगली असणार आहे व्यक्तीची, त्यामुळे आयुष्य पहिल्यापासून एक चांगलं मटेरियल लाईफ जगलेली व्यक्ती असू शकतं. काही बाबतीत ट्रान्सफॉर्मेशन केलेलं असू शकतं. काही कार्ड्सवरून मला असं दिसतं या व्यक्तीने स्वतःचं ट्रान्सफॉर्मेशन किंवा मग अचानक एखादा जॉब चेंज करणं, करिअर चेंज करणं, स्वतःमध्ये पूर्णपणे बदलणं, कारण हे व्हील ऑफ फॉर्च्यूनचं पण कार्ड आहे. सो आणि हे द जजमेंटचं कार्ड आहे. सो एक कुठली तरी नवीन सुरुवात लाईफमध्ये, किंवा कदाचित जॉब सोडून एखादा प्रोफेशन, एखादा बिझनेस घेतला आणि आता त्याच्यामध्ये खूप एस्टॅब्लिश आहे, अशा प्रकारचं असू शकतं. किंवा एक स्वतःमध्ये काहीतरी
जाणीवपूर्वक स्वतःला एका उंचीवरती आणलेलं आहे, ट्रान्सफॉर्मेशन करून स्वतःमध्ये काहीतरी मॉडिफिकेशन्स केलेले आहेत, लाईफमध्ये काहीतरी मॉडिफिकेशन्स केल्या असं असू शकतं या व्यक्तीबद्दल. सो हे तर म्हटलं मी तुम्हाला पोझिशन्सवरती आहे, कारण 4 ऑफ पेंटॅकल्सचं कार्डसुद्धा आहे ते. सो ह्या व्यक्तीचा होल्ड असणार आहे. या व्यक्तीकडे एक प्रॉपर्टी, कॅश, फायनान्सेस, जमीन जुमला या बाबतीत ही व्यक्ती खूप सुखी असणार आहे. इनहेरिटन्स पण असेल, मागावून आलेलं, वडिलोपार्जित पण मिळालेलं असू शकतं. दुसरं, ह्या व्यक्तीशी हे बघितलं ना तर मेजर अर्काना कार्ड्स आणि या स्प्रेडमध्ये जास्त आहे. सो हे लग्न जर ह्या व्यक्तीशी लग्न जे होईल ना ते एक फॉर्च्युनेट मॅरेज असेल. एक खूप म्हणजे लाईफ खूप चांगलं होईल या व्यक्तीबरोबर लग्न केल्यानंतर. एक पूर्ण समाधान म्हणताना एक फायनान्शियली सगळ्या बाबतीची सिक्युरिटी आणि पूर्ण समाधान तुम्ही अनुभवणार आहात असं मला इथे दिसते. दुसरं, ह्या व्यक्तीचं नेचर मी म्हणते ना की एक स्वतःला खूप स्पष्ट व्यक्ती असेल, स्वतःला व्यवस्थित एक्सप्रेस करणारी, स्वतःच्या फिलिंग्स व्यवस्थित एक्सप्रेस करणारी कॉन्फिडंट व्यक्तिमत्व असणार आहे. एक पर्सनॅलिटी चांगली असणार आहे. दुसरं, प्रवास करणारी असेल असं दिसतंय. दुसरं म्हणजे आता हे व्हेलचं कार्ड आहे ना, व्हेल मासा कसा असतो पाण्यामध्ये, त्याचं एक अस्तित्व कसं असतं तसं अस्तित्व या व्यक्तीचं. ही काहीतरी पॉवर असणार आहे. कुठल्याही जॉबमध्ये असेल, करिअरमध्ये असेल, कुठेतरी या व्यक्तीकडे पॉवर आहे, ऑथॉरिटी आहे असं दिसतंय. दुसरं, या व्यक्तीचं कसं एक ह्या व्यक्तीला एक इमोशनल अटॅचमेंट आपल्या कुटुंबाबद्दल किंवा म्हणतात ना ते काही जे इथिकल व्हॅल्यूज असतात ते पूर्वापार परंपरेने आलेले असतात का मग कुटुंबाचे ज्या लहानपणापासून ज्या आपल्या बिलीफ सिस्टीम्स असतात त्या गोष्टी त्यावरती या व्यक्तीचा पगडा असणार. म्हणजे त्यांना महत्त्व देणारा असेल, कौटुंबिक पूर्वापार आलेल्या चालीरीती यांना महत्त्व देणारा असेल ही व्यक्ती. दुसरं, काही बाबतीमध्ये ट्रॅव्हलिंगचं कार्ड दिसतंय मला इथे. सो ट्रॅव्हल करणारी असेल ही व्यक्ती, बाहेरगावी परदेशी जाणारी, हॉलिडेज वगैरे प्लॅन करणारी अशी असू शकते. असं एक पोएटचं कार्ड सांगतं की ही एक आर्टिस्टिक टॅलेंट या व्यक्तीमध्ये असेल किंवा मग ती ट्रूथ, सत्याला धरून राहणारी आहे, सत्य फॉलो करणारी, कुठल्याही बाबतीमध्ये सत्याच्या बाजूने असणारी एक त्यांचा आउटलुक असू शकतो. असं प्रत्येक वेळी एक वेगळं बिग पिक्चर बघणं. जसं पोएट कसं कवी असतात, जे आर्टिस्ट असतात त्यांचं एक अवकाश मोठं असतं, विश्व मोठं असतं. ते असं संकुचित नसतं, खूप मोठ्या गोष्टी ते बघतात, फार लांबचं बघतात. त्यांची प्रतिभा फार लांबपर्यंत असते. सो तशा प्रकारचं एक करिअरमध्ये म्हणा किंवा स्वतःचं आयुष्य जगताना एक मोठं पिक्चर बघायचं, असं छोटा मोठा विचार नाही करणार ही व्यक्ती. खूप म्हणजे असं सगळ्या गोष्टी अशा अवाढव्य असणार. आणि मुळात सनचं इथे अस्तित्व आहे. सूर्याचा प्रकाश लपून नाही राहत, सर्वत्र पसरतो. सो या व्यक्तीचा एक आउटलुक आहे ना हा खूप असणार आहे, मोठा असणार आहे. एक एक्सपॅन्शनसाठी, स्वतःच्या एक्सपॅन्शनसाठी ही व्यक्ती खूप प्रयत्न करणार सगळ्या बाबतीत. आणि कुठेही प्रवास करणं म्हणा, मग फिजिकली प्रवास करणं असू दे किंवा मग करिअरमध्ये जर काही त्यांना मूव्ह करायचं असेल काही बाबतीमध्ये, ती एफर्टलेसली हे करणं. म्हणजे एक त्याच्यामध्ये असं भीती नाही कुठल्या गोष्टीचा दबाव नाही, कॉन्फिडंट असं एक पर्स्पेक्टिव्ह चांगला असणं आयुष्याकडे बघण्याचा असं इथे की दुसरं म्हणजे एक क्रोकोडाईलचं कार्ड आहे ना. क्रोकोडाईलचं कार्डसुद्धा काय, क्रोकोडाईल कसं असतं की शांत पडलेलं असतं कित्येक दिवसेंदिवस, ती आपली एनर्जी रिगेन करत असतं. पण जेव्हा ते एखादी गोष्ट एम ठरवतं त्यानंतर ते त्यावेळी खूप चपळाई असते त्या प्राण्यामध्ये. सो तशा प्रकारचं एक ॲटिट्यूड आहे. खूप पेशंट आहे ही व्यक्ती. ते तुमचे लाईफ पार्टनर जे आहेत ते शहाणे आहेत, एक वाईज व्यक्तिमत्व आहे, पेशंट आहेत आणि शांत व्यक्तिमत्व. पण एक म्हणतात ना की पॉवर हाऊस आहे,
की जिथे आपली पॉवर फोकस करायची आहे, जिथे पॉवर आपली लावायची ना, तिथे ती त्या अचूक समयी अचूक वेळी नेम साधणारी असं म्हणता येईल ना, की अशा प्रकारचं एक ॲटिट्यूड आहे की इंटेन्शनली म्हणजे एखाद्या गोष्टीमधून इंटेन्शनली विड्रॉ करायचा, थांबायचं, एक आपला अवेअरनेस काय आहे तो एक आणायचा त्या ठिकाणी. आपल्याला काय हवं आहे, काय नको आहे, विजन ठेवायचं कुठल्या गोष्टीमध्ये, सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करायच्या आणि आपली एनर्जी वाढवायची, आपली एनर्जी बनवायची की जेणेकरून आपल्याला ती गोष्ट आता अचीव करायची आहे. असं म्हणजे एक क्रोकोडाईल व्यक्तिमत्व कसं असतं तशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. ही व्यक्ती आयुष्यामध्ये हे सणचं काळसुद्धा आहे ना, त्यामुळे आयुष्यामध्ये पुढेसुद्धा प्रगती करत जाईल ही व्यक्ती, असं कुठे अडून राहणार नाही किंवा काही नाही. एक वेळेला मात्र महत्त्व देणारी आहे, सगळ्या गोष्टीमध्ये वेळेला महत्त्व दे. त्यामुळे एक डिसिप्लिन लाईफ आहे या व्यक्तीचा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित बॅलन्सिंग करणं असं आहे. सो ओव्हरऑल मला हे असं व्यक्तिमत्व दिसतं. बटरफ्लायचं कार्ड सांगतं की मुक्त आहेत, ते आपल्या व्यवहारामध्ये मुक्त आहेत, कुठल्याही बाबतीची बंधनं नाही आहेत, सगळ्या एक उंची गाठण्यासाठी म्हणजे कुठलेही एक स्वतःला इंडिपेंडंट आहेत असं व्यक्तिमत्व आहे असं. सो स्वतःला त्यांनी प्रोटेक्टेड केलेलं आहे सगळ्या बाजूने, फायनान्शियली प्रोटेक्टेड आहेत, एक स्वतःच्या करिअरमध्ये कॉन्फिडेंटली वावरणारी व्यक्ती आहे. सो प्रोटेक्टेड आहे असं दिसते. सो आता आपण एक साधारण व्यक्तिमत्व पाहिलं आहे, तर आता आपण पाहूया की ही व्यक्ती तुम्हाला कशी भेटेल. तर हे कार्ड आहे वर्ल्डचं कार्ड हे ट्रॅव्हलिंगचं आहे. सो मे बी तुम्हाला ही व्यक्ती ट्रॅव्हल करताना तुमची भेट होण्याचे चान्सेस आहेत. सन ऑफ पेंटॅकल्स, ओके, एस ऑफ पेंटॅकल्स आणि 4 ऑफ कप्स. एस ऑफ पेंटॅकल सांगता ही व्यक्ती जेव्हा तुमच्या आयुष्यात येईल ना, तुमच्या आयुष्यामध्ये एक मटेरियल सुखाचे, भौतिक सुखाची द्वारं ओपन होतील. प्रवासामध्ये तुमची भेट होईल आणि प्रवासामध्ये कदाचित एखाद्या काहीतरी इम्पॉर्टंट गोष्टीसाठी, इम्पॉर्टंट बाबीसाठी, मे बी कदाचित तुम्ही काही फायनान्शियली काही कुठल्या गोष्टीसाठी प्रवास करणार असाल किंवा मग एखादं फायनान्शियल मॅटर असू शकेल त्यासाठी तुम्ही प्रवास करणार असाल किंवा मग असं असू शकतं की मे बी काही एज्युकेशन पर्पजसाठी किंवा मग पेंटॅकल्स हे आपलं फिजिक पण दाखवतात. सो पेंटॅकल्स रिलेटेड तुम्ही कुठल्या तरी बाबतीमध्ये प्रवास कराल त्यावेळी तुमची भेट होईल आणि ही ते कदाचित तुम्हाला अप्रोच करतील असं दिसतं. ते 4 ऑफ कप्सवरून असं दिसतं आहे की ते स्वतः तुम्हाला तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील किंवा तुमच्याशी संवाद साधतील. कप्स आहेत, सो तुमच्याशी ते स्वतः संवाद साधतील असं, किंवा एक पुढाकार त्यांच्याकडून असेल असं दिसतं. एक संवादाला सुरुवात जी आहे ना ती त्यांच्याकडून होईल आणि मग तुमची ओळख होईल असं. पण ही व्यक्ती जेव्हा तुमच्या आयुष्यात येईल तेव्हा एक तुमच्या म्हणजे एक प्रकारे ना नशिबाचं दालन तुमच्यासाठी ओपन झालं असं समजा तुम्ही. दुसरं म्हणजे एक सप्टेंबरचा महिना आहे आणि 3 ऑफ वॉन्डचं कार्ड पण आहे. 3 ऑफ वॉन्ड हे ॲक्च्युली मेषेचा सूर्य आहे. सो सूर्य कधी मेष राशीत असेल त्याचं जेव्हा गोचर चालू होईल ते मे बी तो पिरियड एक तुम्हाला पॉझिटिव्ह आहे किंवा सप्टेंबर महिना जेव्हा तुम्ही कधी बघाल त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये किंवा मग एखाद्या महिन्याची 9 तारीख किंवा काय असं असू शकतं, 9 तारीख 3 तारीख असं असू शकतं किंवा 9 महिन्यानंतर असं तिसरा महिना मार्चमध्ये असं आपण एक साधारणतः टाईम पिरियड बघता येईल यामध्ये. सो पाईल नंबर 3 हे काही प्रेडिक्शन्स होते तुमच्या फ्युचर स्पाऊसबद्दल. तुम्हाला रीडिंग कसं वाटलं ते सांगा आणि आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू.